गुड मॉर्निंग मित्रांनो, आज तारीख आहे 11/11/2025, वार आहे मंगळवार आणि आपण जरा आज लवकर निघालेलो आहे। आज 7:15 वाजलेत। आधी सीएनजी भरून घेऊ, मग त्याच्यानंतर मग दिवसभरात काय अर्निंग होईल, किती तासात किती होईल सगळं कळवतो। आणि तर चला आधी सीएनजी भरून घेऊ। सीएनजी ला तर काय गर्दी नाहीये, दोनच गाड्या आहेत समोर, एक भरणं चालू आहे आणि एक इथं थांबली आहे। तर आज तर गर्दी नाहीये। आधी सीएनजी भरून घेऊ, नंतर भेटतो। आपलं सीएनजी तर भरून झालेलं आहे मित्रांनो। तर आता पोहोचलोय रोजच्या जागेवर जुडिओच्या इथे आणि डिव्हाइस तर उबरचं तर चालू केलेलं आहे आणि आज सीएनजी बसला आहे 7 किलो 7.2 आणि टाइम झालाय 7:30। तर चला डिव्हाइसला ऑन करू। आधी उबर तर ऑलरेडी चालू आहे, आता ओला चालू करू। कारण उबर काय काल तर एक सुद्धा उबरचा असा स्कॅम आहे, एक वेळ त्याचा जर रिचार्ज भेटून गेला मग त्याच्यानंतर मग ते लक्षच देत नाही आपल्याकडे, तसं झालंय त्याचं। त्याच्यापेक्षा ओलाच बरं आहे। ओला जर रिचार्ज महिन्याचा रिचार्ज मारत असतो मी 2000चं, म्हणजे रोजचं 67 रुपये पडतात दिवसाचं। आली बघा हेरवाडा, आलीच नाही, भेटलीच नाही। चला येईलच राईट, मग आले की देतो अपडेट। मित्रांनो मी पोहोचलो आहे आता विजय सेल्स इथे सेनापती बापट रोडला आणि टाइम झाला आहे 9:30 झालेला आहे। आणि आपल्याला सकाळी भोसरीतून लेट पडली, 1.25 तासानंतर बुकिंग आली। 7:30 वाजता मी पिकअप, म्हणजे 7:30 वाजता मी गाडी आयडी चालू केली होती। मग त्याच्यानंतर मग आली राईड किती वाजता, 8:45ला आणि आता 9:30 वाजलेत। पाऊण तासात आणून ड्रॉप केले 21 किलोमीटरचे, 350 रुपये दिलेत आपल्याला। तर आता आली होती एक खराडी, पण काही एक्सेप्टच झाली नाही, बघायची आधीच गेली। तर चला आता थांबू इथे, मग बघूया कोणती राईड येते। मित्रांनो मी पोहोचलो आहे आता खराडी आयटी पार्कला, खराडी आयटी पार्क इओन आयटी पार्कला। ह्या मॅडमला ड्रॉप केलेला आहे। तर आज काय काम थोडं लाईट डाऊन आहे, कारण एक तास सव्वा तास थांबावं लागते एक राईड घ्यायला आणि आली तरी एक्सेप्ट होत नाहीये। तर आता आलो इओन आयटी पार्कला। तर आता बाहेर पडू आधी, मग त्याच्यानंतर मग चालू करू, कारण इकडून तर लवकर पडणार नाहीये आता। कारण आता उबरचा घेऊन आलो, तर ह्याचे भेटलेत मला 378 रुपये, 19 किलोमीटर होता, प्राईमची होती राईड। तर चला आता बाहेर पडू, मग त्याच्यानंतर एखादी राईड बघू। मित्रांनो मी पोहोचलो आहे आता डेक्कन जिमखान्याला। काय आज तर खूपच स्लो आहे काम, कारण एक तासानंतर एक राईड यायला लागली आणि एक्सेप्ट पण होत नाहीये। तर आता परत खराडीवरून 1 तास थांबल्यावर मग एक राईड भेटली। मग आता आलोय डेक्कन जिमखान्याला। आता बघू, आता इथून कुठले याचे भेटले मला 277 रुपये, म्हणजे 278च केलं त्यांनी। तर बघू आता इथून ओला पण चालू करतो। हे राईड होती खराडीवरून डेक्कन जिमखानाची, 16 किलोमीटरला 277 रुपये दिलेत। हे दोघं कस्टमर होते, दोघं हँडिकॅप आहे आणि त्यांना शिवाजीनगरवरून आलोय मी, याला काय अमनोरा पार्क टाउन 18 नंबर टावरला आलोय। तर ह्याचे मला दिले 17 किलोमीटरला 343 रुपये। आणि आता बाहेर पडू आधी, त्याच्यानंतर मग बघू एखादी राईड। आज असं झालंय की ट्रिप भेटणंही मुश्किल झालेलं आहे। आज काय पडायला लागले, पण ओलाचं पडायला लागले पण एक्सेप्ट होत नाहीये आणि उबर एवढं कमी रेट देत आहे की नको वाटतंय। तर आता काय आज तर वैताग दिलेला आहे। तर आता एक छोटीशी राईड घेऊन आलो मी, कारण लय वेळ तिथं थांबलो होतो अमनोरा पार्क टाउन मध्ये। तिथून मी मगरपट्ट्यामध्ये आलो, कारण आता कंपन्याचे पीक आवर चालू होईल, त्याच्यामुळं आता एक छोटीशी राईड घेऊन आलोय
आलोय. काय रेट देते तेच कळत नाही. 100-100ची राईड टाकायला लागले. आज एक छोटीशी राईड घेऊन आलोय. 124 रुपये दिले 3 किलोमीटरला. तर आता बघू कुठली पडते. आता मगरपट्ट्यामध्ये आलोय. तर इथून कुठले तरी बघू, चांगली बघतो. मी पोचलो आहे आता माळुंगेला पोचलो आहे. आणि आता ड्रॉप तर झालेला आहे. ह्याचे राईडचे 27 किलोमीटरचे 550 रुपये दिले. तसे चांगले दिले. दाखवलं होतं आधी 25 किलोमीटर पण 2 किलोमीटर वाढले. तरी पण 450 दाखवलं होतं, पण 550 दिले. वाढून दिले कसं काय माहित नाही. ठीक आहे. तर आता ड्रॉप झालेला आहे. आता राईड बघू कुठली येते. चला मित्रांनो, मी पोचलो आहे आता एअरपोर्टला. कारण अपडेट लय वेळ झाला अपडेट दिलं नव्हतं. लास्ट अपडेट दिलं होतं माळुंगेवरून मी गेलो होतो हिंजेवाडीवरून. मग त्याच्यानंतर आलो इमाननगरवरून मग एअरपोर्टला आलोय. आता एअरपोर्टवरून आता घरी जायचंय. तर आजचा दिवस एंड झालेला आहे. तर उद्या निघू लवकर जरा, कारण आज लवकर निघू. पण किती तास झाले, आता टाइम झाला आहे बघा 9:30 वाजले. 9:30 म्हणजे सकाळी 7:30ला चालू केलं होता. 8:30 9:30 14 तास ड्युटी झाली आपली. तरी पण आज काय 3000चं अर्निंग झालेलं आहे. तुम्हाला दाखवतो. ओला मध्ये 1400 झालेले आहेत आणि उबर मध्ये दाखवतो तुम्हाला. उबर मध्ये झाले 1700 रुपये. म्हणजे 1400 आणि 1700 3050 वगैरे झाले. आजची अर्निंग एवढी झाली. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.